जर्नी थँक्यू व्यवस्थित जा. थँक्यू. हा बस जा पुढे बसा. चला पोचलोय आता. पप्पा सोडून आलोय चिन्मय कला केंद्रामध्ये. बघा समोरच बॅनर आहे आणि समोर शिवमंदिर आहे. हे समोरच. आता इथं गणपती बाप्पांच्या लास्ट टाइम तुम्हाला बघितला, पण आता मी शॉर्टकटच दाखवेन तुम्हाला. आणि आपला गणपतीचा ब्लॉग सेपरेट येणार आहे, तो बघत राहा. दाखवत आम्ही नानाच आहे. आधी पेटिंग चालू केले मस्तपैकी आणि खूप साऱ्या मूर्त्या आहेत. जर कोणाला यायचं असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनला देतो. बघू शकता यांचं झोपडं तोडलं तरी पण येऊन रस्त्यावर पुन्हा बसलंय. मगाशी तोडून गेलं आम्ही यायच्या आधी. डेंजर सीन आहे, किती डेअरिंग करतात बघा. त्या ब्लॉकमध्ये बघू शकता भेटते का नाही त्याला. बघा आवाज येते. ती कधी इकडे आली पळाली, ती 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 गेली. हॅलो गाईज आणि चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता मी बसते भाकऱ्या दाखवतो तुम्हाला या, कारण की पप्पा चाललाय फिरायला त्याच्यामुळे. हे बघा भाकऱ्यांचा उन्हावणे दांडून घेतलं मम्मीने मस्तपैकी. आता सोनीला टी शर्ट दिले त्यात सुद्धा दाखवतो आणि ती आता तिला पाठवतो पहिला तयारी करायला, कारण शाळेचा सुद्धा टाईम झालेला आहे. तर बघत राहा. बघू शकता मस्त हिला टी शर्ट दिलाय. 2 गोव्यावरून आणलेत आणि 1 डीमार्टची आहे. चला जा शाळेमध्ये जा. सगळ्यांना सुट्टी आहे ना, हिला शाळा आज ना सुंदरे. बघू शकता तयार होऊन आले आणि मस्त चालले आता स्कूलमध्ये. उघडे तिघ जण चालले. बाय बाय. आज सगळ्यांना सुट्टी आहे, पण यांची झालेलं कशी शाळा ठेवले मलाच ना माहिती. शाळेला कशी सुट्टी नाही दिली काय माहिती. सर्वांच्या म्हणजे पूर्ण म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढ्या शाळा आहेत तेवढ्यांना सुट्टी दिले. पण आज पाऊस पण नाही. सर्वांना सुट्ट्या दिल्या. ज्या दिवशी सुट्टी देते ना गव्हर्नमेंट त्या दिवशी पाऊसच पडत. चला आपण वरती जाऊ, काम इथं करून घेऊ आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो थोड्या वेळाने. काय मस्त चाललंय आता मेडिकलवर, कारण पप्पा रेडी होते. काहीतरी गोळ्या पाहिजे, गोळ्या घेऊन या. इथंच जाऊ गावामध्ये. कारण कसा ट्रेनमध्ये काही त्रास झाला तर मग टेन्शन नाही. ज्या पाहिजे त्या गोळ्या घेऊन या आणि मग दाखवून तुम्हाला पप्पा जाताना. आणि नाना कुठंतरी बाहेर गेला आज, रिक्षावर गेलाच नाही नाना. कुठेतरी पार्टी आहे त्यांची. आपल्याला सुद्धा जायचं होता पण आपण कॅन्सल केलं आहे. आमचा म्हणजे वेगळा प्लॅन होता. हे जाता चाललो पप्पाला घेऊन. पहिला जाऊ आपण आईसाहेब बंगल्यावर संजय नानांच्या इथं. तिथंच 3 जण जमणार आहे. मग आता इथून गाडी घेऊन जाऊ, कारण की कमलाकर नाना सुद्धा तिकडून गाडी घेऊन येते. इथं सोडू, मग तिथून ते दिव्याला जाते. दिव्यावरून ठाणा स्टेशनला, ठाण्यावरून सगळी पब्लिक जमत आणि मग ती निघत पुढच्या प्रवासात. बघू शकतात तिन्ही जण जमली एक ठिकाणी फायनली. नाना असं 2 जण पप्पा आता जातील इथून. आयुष चाले दिव्याला सोडायला मस्तपैकी. आणि सर्वजण प्लॅटफॉर्मवर जमलेले आहेत ठाण्याला. त्यांना कसं जवळ आहे, खारेगाव ते कलवाकरांना त्यांना जवळ आहे. 3 जण आहेत. त्या बॅगा टाकतात. 3घांच्या बॅगा सेम आहेत, कलर वेगवेगळा आहे 3घांचा. खायला वगैरे खूप सारा घेतले. चला आता हे जाते, आपण पण घरी निघू. हॅप्पी जर्नी तुम्हाला सगळ्यांना. सरळ टाक ना. जर्नी थँक्यू. व्यवस्थित जा. थँक्यू. हा बस जा पुढे बसा. चला पोचलोय आता. पप्पा सोडून आलोय चिन्मय कला केंद्रामध्ये. हे बघा समोरच बॅनर आहे आणि समोर शिवमंदिर आहे. हे समोरच. आता इथं गणपती बाप्पांच्या लास्ट टाइम तुम्हाला बघितला, पण आता मी शॉर्टकटच दाखवेन तुम्हाला. आणि आपला गणपतीचा ब्लॉग सेपरेट येणार आहे, तो बघत राहा. दाखवत आम्ही नानाच आहे. आधी पेटिंग चालू केले मस्तपैकी आणि खूप साऱ्या मूर्त्या आहेत. जर कोणाला यायचं असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनला देतो आणि या फटाफट. आणि यावर्षी 2 मोठ्या मूर्त्या आहेत. एक नानांच्या घरची आहे, कोणती आहे ती सांगणार ना, आणि एक आपल्याला सांगलीला वाटवायची. तो ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेलच. कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. आणि मग याच्या नावाने चिन्मय कला केंद्र खोललेलं आहे. काय बोलशील नाना? आणि याचाच नंबर देणार आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये, कॉन्टॅक्ट करा. साऱ्या सुबक मूर्त्या आहेत. जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की डिस्क्रिप्शन चेक करा. मी नंबर देणारच आहे. आणि जर कोणाला जर समजा देसाई तिकडून लोडामधून कोण बघत असेल तर रेवरोड पार्क समोरच दुसरं दुकान आहे, तिथं पण जा. तिथं पण मूर्त्या तुम्हाला सेम मूर्त्या भेटतील. पाहिजे तशी ऑर्डर करू शकता तुम्ही. बुकिंग चालू आहे पूर्ण. आता पोचलो घरी. थोडा जो काम आहे तो करतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो. हेच पोचले आता तुषारांची. तर पुन्हा एकदा कोंबड्यांची पिल्लं पकडते. डेंजर एकदम.
टाकीला आता पिंजऱ्यामध्ये आणि एवढं 4 का 5 पिल्लर राहिल्यात ती पण दुसऱ्यांनी दिलेली. जेवढ्या होत्या तेवढ्या विकल्यात बाईने कोंबड्या. अर्धी उंदराणी घाली. बघू आता अजून दिवाळीमध्ये आणतं का नाही कोंबड्या दाखवेलच. आता सध्या पावसाळ्यामध्ये कशा मरतात ना म्हणून कोंबड्या ठेवल्या नाही आम्ही जास्त. गाईज मस्तपैकी आता विचार केले कोंबडी पकडायला म्हणजे कोंबडी कापायची. एक कोंबडी कापून आणि नाक्यावर नगरपालिकेवाल्यांनी जे फुटपाथवर लावतात ना धंदे त्यांच्या गाड्या वगैरे उचलून नेलं आणि सगळं शेड तोडलं. दाखवतो तुम्हाला आता गेल्यावर. बघू शकता यांचं झोपडं तोडलं तरी पण येऊन रस्त्यावर पुन्हा बसल्या. मगाशी तोडून गेलं आम्ही यायच्या आधी. पण डेंजर सीन आहे. किती डेअरिंग करतात बघा. सगळी जण बसल्या. समोरचा व्ह्यू बघू शकता एकदम क्रेझी. तर काहीच आता चाललो घरी मस्तपैकी. आता जातो जेवायला. काय केलं बघू. सकाळी काहीतरी होतं जेवण पण बोंबील होते सकाळी. आता काय केलं का माहिती. आता घरात कोण नाही. मी घरात नव्हतो मगासपासून. आत्ता चाललो आहे घरात. चला आता घरी जाऊ आणि भेटू. मस्तपैकी जेवण करून झाले आणि आपला वायफायचा प्रॉब्लेम होता तर वायफायचा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. हे बघा आता किती वाजल्यात. तुम्ही समोर बघा घड्याळ दिसतं. मगासपासून चालत नव्हतं. आता पण म्हणजे थोडा प्रॉब्लेम येतो बघ. बफरिंग होतं आहे. अमनदाई गावकरची व्हिडिओ लावली मस्त काहीतरी सॉन्ग आहे तो पण त्याला पण म्हणजे प्रॉपर तो यूजच नाही होत हल्ली. बघू आता रिसेट मारायला सांगितलं केला असेल तर ठीक आहे. आता तुम्हाला आवाज आला नुसतं बफरिंग होत चाललं आहे. बघू आता याने प्रोजेक्टरमध्ये काय लावलं आहे. प्रोजेक्टरवरती लावलं डायरेक्ट. इथं कसं पूर्ण व्हाईट आहे ना म्हणून इथे क्लिअर दिसतं. आणि इकडे बघा कलर कोणता आहे तुम्ही समजून जा. कोणता कलर आहे तेव्हा तुम्हाला समजेल. तर कसा दिसतो बघा प्रोजेक्टरमध्ये. नुसतं बफरिंगच चालू आहे आणि वायफाय अजून काही क्लिअर झाला नाही. बघूया किती वेळ लागतं अजून व्हायला. कारण की आता मी जस्ट एक व्हिडिओ अपलोड केले. किती दिवस झाल्या 1-1-1.5 तास लागायचा व्हिडिओ अपलोड करायला पण आता 3 मिनिटातच व्हिडिओ अपलोड झाले. एवढं फास्ट चालायला लागले पण मध्ये बफरिंग करतोय. बघू आता पुन्हा एकदा वायफायवाल्याला कॉल करतो. बरं असा प्रॉब्लेम येतोय पण व्हिडिओ अपलोड झाला तर ठीक आहे सोल्युशन. नाही तर मग उद्या रिसेट मारायला डायरेक्ट राउटर त्यांच्या ऑफिसला घेऊन जाईल. तर आता खाली उतरतो 2-3 राऊंड मारतो. आज पाऊसच नाही बिलकुल पाऊस ना. मग अशी थेंब जरी आलेला. मग मी गेले बॉक्सरला जेवण घालायला. बॉक्सर इथंच बसले. बघ त्याला लागले भूक म्हणून मी तिकडे टाकायला नेले. तर इथं टाकलं तर परत तो घाण करेल त्याच्यामुळे तिथं टाकलं बाजूला. बघे गेला चाललं बघा. डेंजर मस्त वारा सुटला एकदम भारी. तोपर्यंत एक रस्त्यावर राऊंड मारून येतो तर चाल पण होईल. आज म्हणजे चालूनच गेला. अर्धा दिवस तरी चालूनच गेला. इकडे तिकडे धावपळ चालू होती. बघू शकता याला चूच दिसले बघा किती बावरले. तो चूच पकडायसाठी उंदीर डेंजर मारतोय. ती त्याच्यामध्येच आहे त्या ब्लॉकमध्ये. बघू शकता भेटते का नाही त्याला. ती बघा आवाज येते. ती कधी इकडे आली पाल. ती गेली अय गेली. चुचला पकडायचं पण सोडत नाही. आवाज येतो का चुच. इकडे इथं हा तिथंच बघ पटकन पकड. चला आपल्याला चालून झाले. त्याला चूच पकडू दे. आजचा ब्लॉग छोटासाच झाला. कसा वाटला कमेंट करा. जर चॅनलवर नवीन असेल तर जाऊन सबस्क्राईब करा. चला म्हणजे आता सेटर लावून घेतो. मस्त लावून घेतला. लाईट सुद्धा बंद करू. आता वाजलेत 11:30. आज लवकर झोपायला झाल्यावर आणि कंटाला सुद्धा तेवढं झाले. चला तर काही आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बट या पुढच्या असेच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.